आपण मराठा आहोत आणि मराठा आहोत, पण याच मराठ्याला आज आरक्षण भेटत नाही। खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगून जाईल, आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी तरुण आहेत एमपीसी यूपीसी करणारे, त्याच मुलांना कितीतरी टक्केवारी पडतीये, पण टक्केवारी पडून सुद्धा तेच मुलं आज शेतामध्ये काम करतायत, राबराब राबतायत। याचं कारणच एक आहे, फक्त मराठ्याला आरक्षण भेटत नाही। आणि मनोज पाटील जरांगे यांनी असा निश्चय केलाय, हा जो मराठ्यांचा लढा आहे ना, ते त्यांना मनोज पाटील जरांगे म्हणण्यापेक्षा ते काय माझे जास्त लांबचे नाहीत, माझे काका आहेत, माझे चुलते आहेत ते। कारण त्यांनी जो हा मराठ्यांचा लढा लढत चाललेला आहे ना, त्यांनी असं ठरवलंय, आजपासून त्या दिवसापासून त्यांनी ठरवलंय, ज्या वेळेला त्या अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी सभा घेतली ना, त्याच सभेपासून त्यांनी ठरवलंय आणि त्या दिवसापासून त्यांना समजलं की हा जो मराठा या ठिकाणी जमलेला आहे, मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी तुम्हाला सांगेल, त्या दिवशी आपल्या गावातील काही लोक आले असतील, काही लोक नसतील आली, पण जेव्हा आपला मुलगा आपल्याला विचारेल, त्याचा इतिहास जेव्हा तयार होईल, तेव्हा आपल्या मुलांनी जर आपल्याला विचारलं की बाबा या इतिहासामध्ये तुम्ही कुठे होता, तेव्हा आपल्याला स्वाभिमानानं मान वर करून सांगता आलं पाहिजे की मी देखील या सभेमध्ये होतो। याच्यासाठी त्यांनी सभा घेतली, कारण का तर मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे। मी तुम्हाला सांगेल, आज 90% म्हशीच्या मागे 50% खुर्चीवर बसलेलं आहे, एकमेव कारण फक्त मराठ्याला आरक्षण नाहीये। आणि मनोज पाटील जरांगे यांनी जो लढा घेतलेला आहे ना आपल्या हाती, तो सध्या लढत आहेत, कारण का तर मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून। आणि 101% गॅरंटी देते, मराठ्याला आरक्षण हे 100%, 101% भेटणार म्हणजे भेटणारच। कारण मी तुम्हाला सांगेल, मी अंतरवाली सराटी येथे दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं आणि त्या ठिकाणी मनोज काका बसलेले होते, तेव्हा मी त्यांची अवस्था पाहिली होती। आणि मी कीर्तन करत असताना 3 वेळेस कीर्तनात मी रडले होते, कारण त्यांनी जेव्हा आमरण उपोषण केलं होतं ना, त्यांची अवस्था सुद्धा पाहावीशी वाटत नव्हती, एवढी बेकार अवस्था त्यांची झाली होती। त्यांना खाता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, तरी देखील त्यांनी ते उपोषण सोडलं नाही। 17 दिवस त्यांनी बिना उपवाशी काहीच न खाता पाणी सुद्धा पिले नाही, 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं। का तर फक्त मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून। आणि मी तुम्हाला सांगते, खात्री करून सांगते, 101% सांगते की मराठ्याला आता आरक्षण भेटणार म्हणजे भेटणारच। कारण हा जो मराठ्यांचा लढा तो लढत आहेत ना, हा फक्त केवळ मराठ्यांसाठी आहे। आणि काही लोक म्हणतात, ताई तुम्ही राजकारणाचं बोलता, हे राजकारण नाहीये। आणि ते सुद्धा स्वतः सांगतात की मी राजकारण करत नाही, राजकारण विषय त्यांच्या डोक्यातही नाही, फक्त याच मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून ते लढत आहेत। की कारण मराठ्याची जी मुलं आहेत, हीच मुलं आज या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये मागं पडलेली आहेत। इतर जातीची मुलं पहा, कुठे PSI आहे, कुणी IPS आहे, तुम्ही पहा कुठेही ती नोकरीला आहेत, पण आपल्या मराठ्याची मुलं कुठेच नोकरीला दिसत नाहीत। कदाचित गावातून 1-2 मुलं नोकरीला लागलेली दिसतात, याचं कारणच आहे फक्त मराठ्याला आरक्षण नाही म्हणून। आणि मी तुम्हाला सांगेल, मराठ्याला आरक्षण हे मनोज पाटील जरांगे देणार म्हणजे देणारच। विठ्ठल विठ्ठल।